जबरी चोरी करणाऱ्यास नातेपुते पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। महिलाच्या गळ्यातील दागिने काढून घेणाऱ्या अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे राहणार मेड तालुका माळशिरस या चोरास नातेपुते पोलिसांनी 24 तासाच्या आत तपास लावून अटक करून 88,000चा मुद्देमाल जप्त केला। त्या आरोपीवर सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात संदीप लवटे याच्यावर 5 गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी वैभव विठ्ठल नष्टे वय 31 राहणार माळशिरस व त्यांच्या आई माया नष्टे दुचाकीवरून शिंगणापूर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणाऱ्या बायपास रोडवरून जात होते। त्यावेळी 2 अज्ञात इसमांनी पाठीमागून येऊन माया विठ्ठल नष्टे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते। या प्रकरणी 8 एप्रिल रोजी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राकेश लोहार यांच्याकडे देण्यात आला होता। लोहार यांना सराईत रेकॉर्डवरील आरोपी संदीप दिलीप लवटे मेडद येथील शिवारात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। नातेपुते पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून सोने आणि दुचाकीसह एकूण 88,000चा माल जप्त करण्यात आला।